नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणता देश दीर्घकाळ चालणारे HIV प्रतिबंधक औषध लेनाकापावीर वापरण्यास सुरुवात करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, झिम्बाब्वे नावाचा देश आहे तो या ठिकाणी जगातील पहिला देश ठरला आहे. कशासाठी? तर HIV प्रतिबंधक औषध लेनाकापावीर वापरण्यास सुरुवात करणारा. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? स्काय स्टिंग हे 6व्या पिढीतील बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल, ज्याला म्हणता येईल BVRAAM आहे, जे कोणत्या देशाने विकसित केले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या. हा जो काही शब्द आहे BVRAAM याचा फुल फॉर्म काय तर लिहून घ्या, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल असा याचा फुल फॉर्म आहे. हे काय आहे तर हे एक इस्रायली संरक्षण तंत्रज्ञान कंपनी राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम लिमिटेडने विकसित केलं आहे. हे हलके आहे आणि तेजस आणि सुखोई लढाऊ विमानांवरती सहजपणे हे अटॅच करता येतं, बसवता येतं. तर पर्याय क्रमांक डी, इस्रायल या देशाने हे स्काय स्टिंग हे 6व्या पिढीतील म्हणजे 6व्या जनरेशन मधील या ठिकाणी हे जे काही मिसाईल आहे ते विकसित केलेलं आहे. इस्रायल ज्या देशाचे अध्यक्ष आहेत इसाहाक हर्जोग, पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू, राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन आहे इस्रायली शेकेल. क्लिअर? या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो. अमेरिका इस्रायल यांच्या हल्ल्यामध्ये कोणत्या देशाच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचं या ठिकाणी मृत्यू झालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी इराण या देशाचे जे काही सर्वोच्च नेता होता या ठिकाणी त्याचं नाव काय? अयातुल्ला अली खामेनी असं त्यांचं नाव आहे. त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे. कशाच्या हल्ल्यामध्ये? अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये. ठीक आहे, या ठिकाणी तुमच्यासाठी एक मी आनंदाची गोष्ट घेऊन आलेलो आहे. आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीची जे काही संभाव्य टेस्ट सिरीज आहे आपल्या चॅनलची ती आजपासून आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. जो काही लेटेस्ट पॅटर्न आहे तो आपल्याला या सर्व टेस्ट सिरीज मध्ये बघायला मिळणार आहे. आणि मी आग्रहाने सर्वांना सांगतो, या टेस्ट सिरीज मधील पहिली जी काही डेमो टेस्ट आहे ती फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी असणार आहे. ही 100 मार्काची डेमो टेस्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी द्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल टेस्ट सिरीजची क्वालिटी काय आहे. बरोबर? या ठिकाणी टोटल तुम्हाला 15 फुल लेंथ टेस्ट मिळणार आहेत 100 मार्काच्या. या 15 टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला अगदी 1500 क्वेश्चन्स तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहेत. हे प्रश्न तुम्हाला फक्त एकदा सोडवायचे नाहीत, तुम्हाला काय करायचं आहे, परत 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 टेस्ट सिरीज द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला 4-5 गोष्टींमध्ये फायदा होईल. एकतर खरीखुरी परीक्षा दिल्याचा अनुभव येईल, वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं हे तुम्हाला शिकायला मिळेल. या ठिकाणी जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज देता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बाबा माझा कोणता विषय कच्चा आहे, कोणता विषय पक्का आहे. या सर्व सरावामुळे तुमची भीती कमी होईल आणि जेव्हा तुम्ही या टेस्ट देतात तेव्हा तुम्हाला एक स्पर्धेची जाणीव होते आणि जेव्हा टेस्ट तुम्ही परत परत देतात तेव्हा तुमचा या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढतो. एक्झाम मध्ये पेपर देताना तुम्हाला कसलीच या ठिकाणी अडचण येणार नाही. प्ले स्टोर ओपन करा, करंट अफेअर्स मराठी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ओपन करा. होम पेज वरतीच तुम्हाला या ठिकाणी 3 नंबरचा बॉक्स दिसेल टेस्ट सिरीज, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ऑल टेस्ट सिरीज वरती जेव्हा तुम्ही क्लिक करताल तेव्हा पोलीस भरती 2026 असा या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसेल, त्याला तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायचं आहे. टेस्ट सिरीजची किंमत फक्त 99 रुपये आहे. तुम्ही 99 रुपये पाहू नका, तुम्हाला याच्यामध्ये जो काही कंटेंटचा दर्जा मिळतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, 2025-26 रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जम्मू आणि काश्मीर या संघाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कर्नाटकचा पराभव करत 2025-26 जी काही रणजी करंडक स्पर्धा आहे त्याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. ही जी काही रणजी करंडक स्पर्धा झाली होती याच्यामध्ये मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे जम्मू काश्मीर या संघाच्या औकीब नबीला.
सर्वाधिक धावा काढलेल्या आहेत रविचंद्रन स्मरण जो की कर्नाटकचा आहे, 950 धावा काढल्या आहेत. आणि सर्वाधिक विकेट्स या ठिकाणी घेतल्या आहेत औकिब नबीने, जे की 60 विकेट घेतल्या आहेत आणि जम्मू काश्मीर या संघाकडून तो खेळतो. तर जम्मू काश्मीर या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे रणजी करंडक स्पर्धा 2025-26 या चॅम्पियनशिपचं. प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल, तर लगेच झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा 2025 जिंकली आहे ईस्ट बंगाल एफसीने. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 जिंकली आहे मॅग्नस कार्लसनने. महिला आशिया कप 2025 विजेतेपद या ठिकाणी भारताने याच्यामध्येच रौप्य पदक जिंकलेलं आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं आहे. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांची या ठिकाणी जिंकली आहे कलिग लार्सन्स या टीमने. प्रो रेसलिंग लीग 2026 जिंकली आहे हरियाणा थंडर्सने. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे भारताने. तर 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जिंकलेली आहे जम्मू आणि काश्मीरने. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरी करण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 1 मार्चला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो. याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या. आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाय आणि आणीबाणीच्या प्रसंगी स्वसंरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे. आणि हे का महत्त्वाचं आहे तर आपत्तीच्या काळामध्ये काम करणाऱ्या बचाव पथकांचे आणि कर्मचाऱ्यांचे योगदान व बलिदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहणे या दृष्टीने आपण दरवर्षी 1 मार्चला आपण दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो. कधी 1 मार्चला. प्रश्न काय आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ई बाईक दीदी योजना सुरू केली जाणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत ई बाईक दीदी योजना सुरू केली जाणार आहे. ज्याच्या मागचा उद्देश ही योजना राष्ट्रीय राजधानीमध्ये महिला प्रवाशांना आणि पर्यटकांना सुरक्षित, परवडणारी आणि शाश्वत शेवटच्या मैलापर्यंतची कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत. ई बाईक दीदी योजना असं या स्कीमचं नाव आहे, योजनेचं नाव आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने राणी दुर्गावती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत त्या राज्य सरकारने राणी दुर्गावती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. ही जी काही योजना आहे राणी दुर्गावती योजना, या योजनेचं मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या. आदिवासी महिलांना त्यांच्या आवश्यक लाभार्थी योगदानाचा समावेश करून सरकारी कार्यक्रमांमध्ये त्यांना प्रवेश सुलभ करून त्यांना आर्थिक आधार देणे या उद्देशाने राणी दुर्गावती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत. छत्तीसगड ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई. राज्यपाल आहेत रामेन डेका. राजधानी आहे नवा रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती आणि कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँग्रेल, मुरुमसिल्ली आणि कुटाघाट. पुढचा प्रश्न क्रमांक 7. विक्को सॅट 1 हा कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेला एक लघु उपग्रह आहे? स्मॉल सॅटेलाइट आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्यातील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विकसित केलेला हा एक लघु उपग्रह आहे ज्याचं नाव आहे विक्को सॅट 1. याच्याबद्दल 2 पॉइंट लिहून घ्या. शिवगंगई जिल्ह्यातील अरियाकुडी सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील 13 इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने हे तयार केलं आहे. कृषी आरोग्यावर त्यांचा परिणाम अभ्यासण्यासाठी
5 विशेष सेन्सर वापरून बुरशीजन्य बीजाणू शोधण्यासाठी 600 ग्रॅम वजनाचा उपग्रह हेलियम फुग्याद्वारे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये सोडण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी काय उत्तर आहे तर तमिळनाडू राज्यातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेला हा एक लघु उपग्रह आहे ज्याचं नाव आहे विक्कोसॅट-1. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्यामध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमराहत या ठिकाणी ऑपरेशन सुरू केलं आहे? काय नाव आहे? ऑपरेशन हिमराहत. बरोबर की नाही? हिमराहत म्हणजे काय? बर्फापासून राहत मिळवणे. बरोबर. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिक्कीम राज्यामध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमराहत नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे. बाकीचे अशाच प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन्स होत असतात, त्याच्यावरती देखील एकदा रिव्हिजन टाकूया. ऑपरेशन गुदर, जम्मू काश्मीरमधील गुद्दर जंगलामध्ये दहशतवादाच्या विरोधात हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. मिशन मौसम अंतर्गत जम्मू काश्मीरच्या अंतर्गत या ठिकाणी एक रडार बसवण्यात आलं अधिक अचूक हवामान अंदाज मिळवण्यासाठी. ऑपरेशन राहत भारतीय सैन्याद्वारे पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी. ऑपरेशन हायची 6 सीबीआयद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये. ऑपरेशन फायर ट्रेल भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी. ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1303 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी. आणि ऑपरेशन हिमराहत सिक्कीममध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भावांतर योजना मोहरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत असलेले जे काही मुख्यमंत्री आहेत मोहन यादव यांनी काय केलेलं आहे? भावांतर योजना मोहरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केलेली आहे. उद्देश काय? तर या योजनेचा उद्देश सरकारने घोषित केलेल्या किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP आणि बाजारभाव कमी झाल्यास शेतकऱ्यांना त्यामधील फरकाची भरपाई करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर. तर मध्य प्रदेश राज्य सरकारने ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केलेली आहे. मध्य प्रदेश स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव. राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल. राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय गांधी या ठिकाणी सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न रॉब जेटन कोणत्या देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान बनलेले आहेत? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेदरलँड देशाचे या ठिकाणी पहिले समलैंगिक पंतप्रधान बनलेले आहेत. रॉब जेटन असं त्यांचं नाव आहे. पहिले समलैंगिक पंतप्रधान असण्याचा अर्थ असा की सार्वजनिकरित्या आपली समलैंगिक ओळख मान्य केलेले जे नेदरलँडच्या इतिहासातील पहिलेच व्यक्ती आहेत जे सरकारचे प्रमुख बनलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 11. सलेम सागो ज्याला GI टॅग नुकताच मिळालेला आहे आणि तो कॅनडाला निर्यात करण्यात आलेला आहे. तो भारतातील कोणत्या राज्यातील प्रोडक्ट आहे? GI टॅग्ड सालेम सागो मार्क्स इट्स ग्लोबल डेब्यूट म्हणजेच काय? ग्लोबली त्याला या ठिकाणी एक्सपोर्ट करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सागो म्हणजेच काय? शाबू. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए केरळम. जसं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? केरळ अगोदर या ठिकाणी हे राज्य होतं, याचं नवीन नामकरण काय करण्यात आलं आहे तर केरळम. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं अगोदर या ठिकाणी तुर्की नावाचा देश होता बरोबर की नाही, त्या तुर्कीचं सुद्धा सेम असंच करण्यात आलं आहे. जसं केरळचं फक्त थोडंसं बदल केलेला आहे केरळम, तसं तुर्कीचं सुद्धा थोडंसं बदल करण्यात आलं आहे. तुर्कीचं तुर्की ए असं करण्यात आलेलं होतं. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणाची अलीकडेच नीती आयोगाच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रिया पटेल, अनिकेत मिश्रा, निधी छिब्बर की BVR सुब्रमण्यम. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.